आणि यानंतर आता एक धक्कादायक बातमी आहे। शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2000 रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईतल्या वाशी रुग्णालयात ही माणुसकीला काळीमा फासणारीच अशी घटना घडली आहे। एका 23 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली होती। ही मुलगी मूळची कानपूर मधली होती। ती नवी मुंबईतल्या ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। तर रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आईवडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले, मात्र त्यावेळी शवगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। काय झालं आपण पाहतोय। मृतदेहाला गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी 2000 रुपयांची मागणी करण्यात आली। वाशी रुग्णालयातील शवगृहातील कर्मचाऱ्यांचा हा प्रताप समोर आलेला आहे। तरुणीच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात घेत असतानाचा हा प्रकार आहे। कर्मचाऱ्यांना नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसतंय। तर पालिका प्रशासनाकडून अजूनही या कर्मचाऱ्यांवरती कुठलीच कारवाई झालेली नाहीये।